यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गोळी हे गेल्या 2-3 दिवसापासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। त्याचं कारण म्हणजे इन्कम टॅक्स विभागात म्हणजे आयकर विभागानं त्यांना एक नोटीस बजावली आणि जे जुनं 2019 मध्ये जे प्रकरण झालं होतं त्या संदर्भात ही नोटीस असल्याचं कळतंय। नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण खासदार भावना गोळी यांच्याशी बातचीत करतोय। ताई सांगा नेमकं काय प्रकरण काय आहे? ॲक्च्युली 19-20 मध्ये माझ्या संस्थेमध्ये गैरव्यवहार झाला आणि त्या संदर्भामध्ये मी स्वतः तक्रार ही पोलीस स्टेशनला त्यावेळेला दिली होती। त्यानंतर FIR नोंदवला गेला, त्याची चौकशी झाली। 19,000ची आज रोजी ती चार्जशीटसुद्धा तयार झालेली आहे। आणि अशा वेळेला जे त्यामध्ये सचिव तत्कालीन होते किंवा जे काही CA होते, जे काही सदस्य होते, त्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे। त्यांच्या बँक खात्यामध्ये जे काही पैसे पोलिसांच्या तपासामध्ये सापडलेले ते करोडो रुपयाचे पैसे आहेत। आणि एवढंच नाही तर त्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये सोनं पण सापडलेलं आहे, त्यांच्या स्थावर मालमत्ता पण आहेत, त्यांच्या गाड्या पण आहेत। हे सगळं त्या चौकशीमध्ये आलेलं आहे। आणि म्हणून मी जी काही तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने इन्कम टॅक्सनी ही वैयक्तिक मला नोटीस नाही पाठवली, तर ही इन्कम टॅक्सनी संस्थेला नोटीस दिलेली आहे की तुमचं काय म्हणणं आहे, यांच्याकडचे जे काही प्रूफ सापडलेले आहे, जे काही त्याच्यामध्ये कागदपत्र जे काही तुमच्याकडे माहिती असेल ती तुम्ही आम्हाला मांडावी, आमच्याकडे द्यावी। त्याकरता त्यांनी मला या ठिकाणी ती माहिती मागवलेली आहे। आणि जे त्याच्यामधले आरोपी आहेत त्यांच्यामध्ये जवळ ही सगळे सापडलेलंच आहे। त्याच्यामुळे ही कुठली नोटीस माझी वैयक्तिक नाही, तर ही नोटीस 19 पासून चालू असणाऱ्या 20 पासून 19-20चं हे प्रकरण असलेलं त्याची ही नोटीस आहे। ताई साहेब, आज पुन्हा एकदा असं पण प्रश्न समाज माध्यमात उपस्थित केला जात आहे की तुमचे खाते वगैरे फ्रीज केलेले आहेत, सील केलेले आहेत, गोठवले आहेत, नेमकं काय आहे? तसे माझे कुठलेही खाते गोठवलेले नाही आहेत। अर्थात कोर्टानेच आरोपींचे खाते गोठवलेले आहेत। आणि हे जे काही चर्चा वेगळी त्याला दिशा दिली जाते, काही आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी राजकारणामध्ये आहे, उद्याची लोकसभा निवडणूक होते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोक षडयंत्र या ठिकाणी करून त्याला वेगळी दिशा देण्याचं काम करत आहेत। तर इन्कम टॅक्सच्या नोटीस प्रत्येकाला येतात आणि ही इन्कम टॅक्सची नोटीस तर त्यांना आलेली आहे, त्यांना सगळा जाब विचारलेला आहे। त्या पैशाचा हिशोब आता इन्कम टॅक्स त्यांच्याकडनं मागणार आहे आणि ते त्यांच्या पोलिसांच्या चौकशीमध्ये सिद्ध झालेलं आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीची ही चर्चा केवळ राजकीय माझ्या विरोधामधली आहे आणि त्याच्यामध्ये लोकांनी त्याच्यावर ते बळी पडू नये त्या सगळ्या गोष्टीला। ही माझी प्रतिमा खराब करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। येत्या निवडणुकीमध्ये आपण निवडणुकीमध्ये उतरणार आहात, काही विरोधक आहेत किंवा काही उत्सुक लोक आहेत निवडणुकीमध्ये तुमच्या विरुद्ध उतरणार आहेत, तुम्ही काय भूमिका तुमची काय असणार आहे? माझी भूमिका हीच आहे, मेरी झांसी नहीं दूंगी। त्याच्यामुळे मी तर लढाई लढणारच, मी तयार आहे। मला सांगा, जर तुम्हाला तिकीट सुटलं किंवा नाही सुटलं किंवा जागा सुटली नाही सुटली, तुम्ही काय पुढचं काय निर्णय असणार? का नाही जागा सुटणार? जागा का सुटणार नाही? कारण मी लगातार 5 वेळा निवडून आलेली आहे, 5 वेळा मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे। एक महिला उमेदवार म्हणून या ठिकाणी सातत्याने मी निवडून येते आहे। महिलांचं आरक्षण आपण एवढं मोठं लोकसभेमध्ये आता त्याला मान्यता दिलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये असं कुठलं कारण आहे की त्याच्यामुळे मला उमेदवारी मिळणार नाही? एक प्रश्न असा आहे की सरकार तुमचं आहे, तुम्ही सरकारमध्ये सामील आहात, अशा वेळेस तुम्हाला नोटीस बजावली गेली आहे। विरोधक सातत्याने आरोप करतात की आम्हाला नोटीस बजावून आमच्यावर दबाव तंत्र आणले जाते, मात्र तुम्हाला जर नोटीस बजावली गेली तर हे काय म्हणायचं? नाही, ही नोटीस काही आत्ता बजावलेली नोटीस नाही आहे, हा प्रोसेसचा भाग आहे। आणि मला IT डिपार्टमेंटनी मला माहिती विचारलेली आहे की तुमच्याकडे तुम्ही फिर्याद या, तुम्ही दिलेली ही फिर्याद आहे, तर तुमच्याकडे काय माहिती आहे ती आम्हाला द्यावी, याच्यासाठी नोटीस आहे। पण त्याला कसं आहे, त्याला वेगळा एक अर्थ दिला जातो, त्याला रंग वेगळा दिला जातो आहे। आणि मी तर माझ्या संस्थेमध्ये झालेला गोंधळ, झालेला भ्रष्टाचार, झालेली धांदली त्याच्यासाठीचं मी स्वतः FIR करणारी आहे। त्याच्यामुळे माझ्याकडनं ही माहिती विचारली गेली, त्याच्यामुळे असा काही विषय नाही आहे। याला काही राजकीय किनार आहे असं वाटते तुम्हाला, पक्षांतर्गत किंवा विरोधकाकडून? 100% याला राजकीय किनार आहेच। त्या अर्थीच ही एवढी मोठी बातमी किंवा एवढा मोठा त्याचा बाऊ केला जात आहे। हे प्रोसेसचा भाग आहे। इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्याला नोटीस देते किंवा त्रुट्या असतात, या पद्धतीचं गिरीश महाजन साहेबांनी त्या दिवशी क्लिअर केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे वेगळं त्याच्यावर सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे। तो तपास कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे आणि तपास त्याचा सुरू आहे, त्याच्यामुळे विषय नाही आहे। ह्या होत्या खासदार भावना गोळी, हे तपासाचा भाग आहे
आयकर विभागानं जी नोटीस बजावली हे जुनं प्रकरण असल्याचं यावेळेस भावना कोळी यांनी सांगितलं आहे. मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.